धर्माबाद तहसील कार्यालयात शेतकरी नागनाथ माळगे पीडित शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी केली। 2019 नंतरच्या शेतकऱ्यांचे जमीन फेरफार केलेल्या शेतकऱ्यांना सदरील पीएम किसान योजनेपासून वंचित राहावे लागत आहे। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीएम किसान योजनेमार्फत आर्थिक लाभाचा नुकसान होत आहे। 2019 नंतरच्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीएम किसान योजनेमध्ये निवड करा, तसेच या 4 मागण्या देखील पूर्ण करा। धर्माबाद तालुक्यात 2023-24 वर्षात रब्बी हंगामातील अतिवृष्टी होऊन देखील शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही। विमा त्वरित मिळवून देणे, शेतकरी यांचे सरसकट पीक कर्ज माफ करावे। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्तीमध्ये समय शेतकऱ्यांच्या वारसांना तात्काळ कर्ज मिळवून द्यावे। शेतक यांचे बँकेत होल्ड असलेले खाते तात्काळ काढण्याचे आदेश देणे। वरील मागण्या दिनांक 12 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण झाल्या नाही तर शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असे शेतकरी नागनाथ माळगे निवेदनासह तहसील अधिकारी यांच्याकडे मागणी केली। मी अँकर धनश्री, युवराज कुमार मनालीसह युवी वार्ता। वाटते का हा मुख्यमंत्री तिथूनच आदेश देतात। आज ह्या मयत शेतकऱ्याच्या खात्यावरचे 40 ते 50 हजार रुपये जमा आहेत, तर बँकवाले उडवाउडी करतात, वारसाला देत नाहीत, त्याच्या पत्नीला पण देत नाहीत। हा असा भोंगळा कारभार आहे महाराष्ट्रामध्ये। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही शेतकऱ्याला काहीच कमी पडू देणार नाही, आम्ही शेतकऱ्याचे लेकर आहोत। हा साहेब, असले गोष्टी तुम्ही सोडून करा। आमच्या इथला आमदार तर अजून कुठं त्याच्यामध्ये हात घातलेला नाही। 1 वर्ष झालं, 15 ऑगस्टला आम्ही उपोषण मागे घेतलो, तरी यांचा अजून काही निवाडा झाला नसल्यामुळं आम्ही अजून या 15 ऑगस्टला आम्ही आता 14 तारखेला जर बसलो, 15 तारखेला आमचं जीव जरी गेलं तरी आम्ही उठणार नाही। त्वरित यांची दखल मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जर घेतली ठीक आहे, नाही जरी घेतली तर आमच्या जीवाची पर्वा न बघता आम्ही तर या जागून हलणार नाही, अशी मी अपेक्षा बाळगतो। अशिक्षितपणाचा प्रॉब्लेम हा शासनाच्या शेतकऱ्याच्या भुदंड डोक्यावर पडत आहे। तरी माझी विनंती आहे शासनाला की तुम्ही सरसकट पीक विमा मिळाला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे शासन आपल्या दारी हा निर्णय शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे, पण शासनाचे कर्मचारी कोणत्या याच्याने काम करत आहेत, कोणतेच कर्मचारी टाळमटाळ करत आहेत। कोण्याही कर्मचाऱ्याकडे जा, ते आता ऑनलाईन आहे, हे झालं नाही, हे ते झालं नाही, उडवाउडीची उत्तरे देत आहेत। तरी शासनाचं याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष असलं पाहिजे। माझं